सगळ्या शाळांना सुट्टी दिली गेलेली आहे. विशेष करून मुंबई असेल, पुणे असेल, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी आहे त्या भागात सगळ्या शाळा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. त्या जिल्हाधिकाऱ्याने, जिल्हा प्रशासनाने तशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मुंबईमध्ये सुद्धा आज मुंबईमध्ये 12 वाजता या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रालयामध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये बैठक बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी चर्चा होऊन पुढचे निर्णय घेतले जातील. पण आज मुंबईमध्ये मी सगळ्यांना विनंती करणार आहे, कुणी पर्यटन करू नका, बाहेर पडू नका, अजिबात पडू नका. थोड्याच वेळामध्ये आम्ही जाहीर करणार आहोत, ऑफिसेस बंद ठेवणार आहोत, शाळा कॉलेज बंद आहेत. पण फिरण्यासाठी, कारण मी कालही पाहिलं, परवा एवढी गर्दी आहे सगळी बाहेर फिरणाऱ्यांची, तर कृपया घराबाहेर पडू नका. आज वाऱ्याचा वेग जो काल 50 ते 60 होता, आज जवळपास तो 70 ते 90च्या स्पीडने आहे. वाऱ्याचा वेग हा 70 ते 90 प्रति किलोमीटर म्हणजे प्रति तास किलोमीटर हा इतका आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नका. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडण्याचा प्रकार होतो आहे. हवेमुळे, जास्त वाऱ्यामुळे अजूनही झाडं पडण्याची शक्यता आहे. मग आपण झाडाखाली उभे आहात, आपली गाडी चाललेली आहे आणि त्या अशा ठिकाणी दबून खूप मोठा नुकसान किंवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून शक्यतोवर आज बाहेर पडूच नका. आज आणि उद्या काही ठिकाणी रेड अलर्ट दिला गेलेला आहे. त्यामुळे आमची सर्वांना विनंती आहे की कुणीही विनाकारण कुणीही बाहेर पडू नका. सर, ग्रामीण भागातले आमदार पोहोचणार नाहीत, मंत्री पोहोचू शकत नाहीत. काय नेमकं अधिवेशनाचं कामकाज सुरू राहणार आहे का? कारण मुंबईतलेच फक्त लोकप्रतिनिधी येऊ शकतात. थोड्याच वेळामध्ये या संदर्भातला निर्णय होईल. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मान्य विधानसभेचे अध्यक्ष आहेत, मान्य सभापती आहेत विधान परिषदेचे, त्या या बाबतीमध्ये निर्णय जाहीर करतील. पण मला वाटतं की आज आणि उद्या अतिशय मुसळधार पाऊस आणि वादळ या ठिकाणी हवामान खात्याने दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण कुणीही बाहेर पडू नका. परवा वॉटरफॉल धबधब्याच्या खालच्या ठिकाणी बघायला गेले, 2 मुलं जीवारी त्यांना जावं लागलं तरुणांना. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे, म्हणजे अनेक जण पावसाची मजा घेण्यासाठी अजूनही फिरत आहेत, कोणीही बाहेर फिरू नका. किंवा पोलिसांना मग सक्तीच करावी लागेल. त्यामुळे अशी परिस्थिती येता कामा नये. सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्सप्रेस हायवे हा बंद केलेला आहे आणि मिसिंग लिंकच्या इथे पण पाणी बाहेर येतं. त्यावर पण आता खूप जोरदार सोशल मला वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतं आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर आपल्याला नंतरही बोलता येईल. पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राजकारणच करायचं, मला वाटतं ही आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. जनतेचं हित, त्यांच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे. काल रात्रीसुद्धा आपण बघितलं, मानखुर्दमध्ये 6 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. मी रात्री 2-3 वाजेपर्यंत तिथेच होतो. नाशिकहून डायरेक्ट मी तिथे 12 वाजता पोहोचलो. म्हणजे अशा दुर्दैवी घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष नेत्यांनाही मी विनंती करेल की बाबा तुम्ही सहकार्य करा. आपण नंतर 2 दिवसांनी काय राजकारण करायचं बघू. पण आता लोक काहीतरी विचलित होतील, कोणते डिस्टर्ब होतील, अशा प्रकारचे विधानं कोणी करू नका. आरोप प्रत्यारोप आपण नंतर करू. घाटमाथ्यावर किती प्रमाणामध्ये पाऊस सध्या सुरू आहे आणि बॅक वॉटर धरणाची पोझिशन्स काय आहे साधारण? धरणामध्ये आता पाणी येते, कारण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यावर आता धरणं भरतीलच. त्या बाबतीत काही दुमतच नाही आहे. अजून ती माहिती इथे आलेली नाही. पण सारखा सतत मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे. सगळ्या ठिकाणी धरणांच्या पातळीमध्ये वाढ होते आहे. मुंबईमध्ये सुद्धा आहे, पुण्यामध्ये सुद्धा होईल. पण पाहिजे त्या प्रमाणात अजूनही नाही आहे. कारण कॅचमेंट एरियामध्ये वरती पाऊस झाला पाहिजे, त्यावेळेला धरणामध्ये पाणी येतं. अजूनही नाशिक वगैरे भागामध्ये एवढा पाऊस नाही जेवढा मुंबईमध्ये, उपनगरामध्ये या ठिकाणी होतो आहे. पण धरणं आता भरायला लागलेली आहेत, पण ते अजून संथ गतीने आहेत. मला वाटतं येणाऱ्या काही दिवसामध्ये जेव्हा पाऊस होईल त्यावेळेला धरणे भरली जातील अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. हिंदी में बताना चाहेंगे कि इस वक्त महाराष्ट्र में क्या स्थिति है, खासतौर पर मुंबई में अगर देखा जाए और बाकी अन्य जगहों पर भी क्या पूरी तरह से? महाराष्ट्र में बहुत बारिश हो रही है, हवा भी बहुत तेज़ चल रही है. और मतलब मुझे लगता है कि सभी जो लिमिट्स है, मतलब हर साल जो बारिश होती, कई सालों में ऐसी बारिश हुई नहीं होगी. ऐसी बारिश मुंबई में, उपनगरों में भी हो रही है, कई जगह हो रही है महाराष्ट्र में. और इसीलिए अलर्ट दिया गया है. 4-5 जगह रेड अलर्ट भी है, ऑरेंज अलर्ट है. और हवा जो चल रही है वो बहुत तेज़ी से चल रही. कल का हवा का स्पीड जो था वो 60-70 तक था, 50 से 70 तक रफ्तार से, 1 घंटे की रफ्तार से 50-60 किलोमीटर की रफ्तार से चल रही थी. आज दोपहर से अनुमान है 12 बजे के बाद 70 से 90 प्रति घंटा किलोमीटर ये चलेगी. और इसलिए सभी से अनुरोध है कि कोई भी बिना मतलब घर से बाहर ना निकले.
बिना मतलब क्या घर के बाहर निकले ही नहीं, क्योंकि बहुत सी जगह ऐसी है जहाँ पेड़ गिर रहे हैं, नुकसान हो रहा है, कई जगह लोगों की मतलब जान